13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं. शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही. भरपूर झालं, आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण. आता तुम्ही करायचं असेल ना करून दाखवा. तुम्हाला हे नाही जमत ना, ऐका, हे तुम्हाला जमत नाही ना स्मारकाला सांगून टाकायचं. हे सरकार, हे आम्ही स्मारक करू शकत नाही, पण आम्ही गडकोट किल्ल्यासाठी पैसे देतो बघ म्हणा तर तुम्ही. काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात. त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे. आम्ही कोर्टात भांडतो आहोत, आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या 11 कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं. भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे. संभाजीराजांना विरोध करण्याचं कारण नाही, खरं म्हणजे त्यांच्याबरोबर उदयनराजे भोसलेने जायला पाहिजे. जे जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं, आम्ही त्यांच्या पाठीमागे. भावनेपोटी ते जे बोलत असतील. आता उदयनराजे आणि संभाजीराजे हे दोन वेगळे घटक आहेत. मी या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आलोय आणि म्हणून मी निघालोय. तो माझा अधिकार आहे. ते वेगळे आंदोलन करत असेल, मी वेगळे आंदोलन करतो. याचा अर्थ नाही की दोन वेगळे आहोत.